नमस्कार बंधू आणि भगिनींनो, स्वागत आहे तुमचं डेली माहिती या यूट्यूब चॅनलवरती। तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। तसेच या योजनेत कोणकोणते बदल झालेले आहेत, तसेच या योजनेचा 6वा हप्ता लाडक्या बहिणींना कधी मिळणार आहे, या सर्वाची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे बघणार आहोत। तर लोकसभा निवडणुकीनंतर महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची सुरुवात केली। तसेच महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींना 1500 रुपये रक्कम वाढवून त्याची 2100 रुपये देण्याचे आश्वासनही दिले होते। तर हे 2100 रुपये नेमके कधीपासून मिळणार आहेत, तर जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आत्ताच आपल्या डेली माहिती या चॅनलला सबस्क्राइब करा, कारण या चॅनलवरती तुम्हाला सरकारच्या नवनवीन योजनांबद्दल सर्वात अगोदर माहिती दिली जाते। तसेच या व्हिडिओला आपल्या नातेवाईकांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना पण नवनवीन योजनांची माहिती लवकरात लवकर मिळेल। विधानसभा निवडणुकीच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली होती। या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना 1500 रुपये या कालावधीमध्ये त्यांनी महिलांना दिले आणि महायुतीला मिळालेले एकूण बहुमत पाहता लाडकी बहीण योजना ही महायुतीसाठी एक गेम चेंजर ठरली आहे, असं सुद्धा म्हणता येईल। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जुलै महिन्यापासून महिलांच्या बँक खात्यात येऊ लागले। तसेच निवडणूक आचारसंहितेमुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा 2 महिन्यांचे ॲडव्हान्स पैसेसुद्धा महिलांच्या खात्यात आधीच जमा करण्यात आले होते। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुती सरकारने त्यांचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यास लाडक्या बहिणींना दरमहा 1500 ऐवजी 2100 रुपये देऊ असे वचनसुद्धा महायुती सरकारने आपल्या लाडक्या बहिणींना दिले होते। मात्र आता सर्वांनाच प्रतीक्षा आहे की डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार, म्हणजेच 6वा हप्ता कधी मिळणार। तर याबाबत आता तारीख निश्चित करण्यात आलेली आहे। तसेच याची अंमलबजावणी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद झाल्यावर 21 एप्रिल 2025 पासून होण्याची शक्यता आहे, असे राज्याचे आपले नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आझाद मैदानावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एका मुलाखतीत म्हटले आहे। तसेच आपल्या राज्याचे नवे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत अत्यंत महत्त्वाचे 2 बदल केलेले आहेत। फडणवीस साहेब म्हणतात की विधानसभा निवडणुकीच्या धावपळीच्या वेळी अनेक अपात्र महिलांनी सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे, परंतु आता या योजनेत पुन्हा तपासणी केली जाणार आहे आणि पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। तर या योजनेमध्ये अशा महिला अपात्र ठरणार आहेत ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, किंवा ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्यांकडे 4 चाकी गाडी असेल, अशा महिला या योजनेत अपात्र ठरवण्यात येणार आहेत। हे 2 महत्त्वाचे निर्णय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी एका मुलाखतीच्या माध्यमातून सर्वांना सांगितले आहे। त्यामुळे आता या योजनेचा लाभ फक्त पात्र महिलांनाच होणार आहे आणि पुढील हप्त्याचे 2100 रुपये मात्र जे महिला पात्र असणार आहेत त्या महिलांच्याच बँक खात्यात जमा केले जाणार आहे, याची सर्व लाडक्या बहिणींनी नोंद घ्यावी। तर आजच्या या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेबद्दल सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। तसेच या व्हिडिओला इतरांसोबत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना या माहितीचा फायदा होईल। धन्यवाद।